महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। शुभसंकल्पांच्या उंजळीला सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणरायांच्या चरणी त्रिवार अभिवादन करून नवसाचा गणपती साईनाथ मित्रमंडळ कात्रज उपस्थित गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे। हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांशी आभाळ झुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि सर्व धनसंपन्न भारत मातेला आमचा मानाचा मुजरा। स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक आणि या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे अग्रप्रवर्तक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसेच मंडळाची प्रेरणा व ऊर्जा स्त्रोत परमपूज्य सद्गुरू नारायण तथा अण्णा महाराज यांच्या आशीर्वादानं मंडळ यंदा 47वे वर्ष साजरं करत आहे। गेली अनेक वर्ष देशभक्ती, हुंडाबळी, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती आणि विधवा पुनर्विवाह अशा अभियानांद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासत समाज प्रबोधन करणारे जिवंत देखावे मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी सादर केले। त्याचा परिणाम म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे शहर पोलीस दलातर्फे विघ्नहर्ता पारितोषिक, रोटरी क्लब कात्रज धनकवडी आणि राष्ट्रवादी पक्ष पुणे शहर यांच्यातर्फे मंडळाला 19 पारितोषिकं प्राप्त झाली आहेत। प्रतिवर्षी गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या असंख्य गणेश भक्तांचं मंडळ शतशः आभारी आहे। यंदाच्या 47व्या वर्षात आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत गंभीर विषयावर भाष्य करणारा, समाज मन ढवळून काढणारा, प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव देत अंतर्मुख होण्यासाठी भाग पाडणारा वास्तववादी जिवंत देखावा। गुन्हेगारी आणि नशा करेल आयुष्याची दुर्दशा, गुन्हेगारी आणि नशा करेल आयुष्याची दुर्दशा। ओम गणपतये नमः। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय। अगं माझा डबा भरलास का? आज खूप उशीर झालाय मला आवरायला। हो 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 भरून ठेवलाय हो कधीच। अक्षयचा आवरलाय का? आणि त्याला पण लवकर शाळेत जायचं असं काहीतरी म्हणत होता बघा। हो हो आवरतोय तो, येईलच इतक्यात। चल येतो ग, फार उशीर झाला आज निघायला। आल्यावर निवांत गप्पा मारू आणि हो येताना भाजी मीच घेऊन येतो, तू नको जाऊ मंडईत, तुझ्या कामामुळे तुला सुद्धा उशीर होतो। चल येतो, बाय। हो हो सावकाश जा हा। आणि तुमची स्प्लेंडर तेवढी रिपेअर करून घ्या बरं, खूप खिळखिळी झालीये। अगं पगार झाल्यावर करणारच आहे, पुढच्या आठवड्यात। नाही नको काळजी करू तू, चल येतो मी। गोली मार भेजे में भेज शोर करता है, भेज की सुनेगा तो मरेगा कल्लू मामा। ए आई, अरे काय रे सकाळी सकाळी ही अशी कसली गाणी म्हणतोयस? अगं राहू दे गाई। बर मला सांग, आज डब्यात कोणती भाजी दिलीये? तुझ्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारा तुझा बाप सुद्धा कधी विचारत नाही की आज कुठली भाजी आहे। तुझी बाकी जरा जास्तच मिजास वाढत चाललीये हा। अभ्यास सोडून नुसत्या टवाळक्या करायच्या, गावभर हुंदाडायचं, रात्री उशिरा घरी यायचं। जरा अभ्यासाकडे पण लक्ष दे बाळा। आणि हे काय शर्टाचं वरचं बटन उघडं ठेवलेलं असतं, लाव बरं ते पहिलं। झाली तुझी किरकिर सुरू। अगं मम्मी ती स्टाईल आहे, स्टाईल। ये बर चल मी जाऊ का? मला
100 दे जरा. आता कशाला? कालच तर दिले होते ना तुला. अगं मम्मी, पॉकेट मनी असतो तो, खर्च होणारच ना मित्रांमध्ये गेल्यावर. अरे पण रोज रोज पैसे काय झाडाला लागतात का इथं? तुझे वडील दुसऱ्याच्या कारखान्यात जाऊन राब राब राबतायत. अरे बाळा, आपलं हातावरचं पोट आहे. एवढे पैसे तुझे जातात तरी कुठं? नको देऊ. तुझं आपलं ना कायमचं रडगाण आहे. कधीही पैसे मागितले की आपल्या हातावरचं पोट. थोडे दिवस थांब ग मम्मी, आणि मग बघ, अपने पास भी भीड़ होगी, गाड़ी होगी, और 50 तोला भी होगा. कितना? 50 तोला. मम्मी, जातो ग. हा, डबा संपवा सगळा आणि शाळा सुटल्यावर सरळ घरीच ये. हो, पण वाट नको बघू तू. आयला अड्ड्यावर अजून कुणीच कसं नाही आलं? कुठे खपले सगळे? अरे आले की वेळेत पटापटा सगळी गिधाडा आली. ए पम्या, मिळाला का माल? अरे बास काय यार, पम्या म्हणतात मला. पम्या कामगिरी दिली ना तर ती बजावली म्हणूनच समज. हा, आणि पैसे कुठून आणले रे? अरे सकाळी फादर झोपेत असताना का नाही, त्यांच्या पॅन्टच्या खिशावर 100 रुपयाचा डल्ला मारला. ए काढ, माल काढ पटकन, चल. तोपर्यंत मी मळून घेतो आणि तो पण भरतो. पम्या, तू इकडे तिकडे बघ, कोण येते का बघ. हा मी बघतो. तुम्ही वेळ नका घालू, आवरा पटकन, मी ठेवतो लक्ष. ए म्हण्या, तू मार पाहिला दम, मग आपण आळीपाळीने मारू. होऊ दे. शंभो नारायण. अक्षाबाई, तो वरच्या आळीचा गोरे आहे ना, गोरे, तो येता जाता माझ्याकडे लईच नष्टरनी बघत असतो रे. अरे बघणारच की. आता त्याच्या आयटमवर डोळा ठेवल्यावर काय होणार? नाही रे बाई, तसं नाही, पण उगीच संशय घेत असेल माझ्यावर. नाही? अरे उगीच कसा घेईल कोण संशय? आणि कशाला बघेल नष्टर नाही रे रमे, मागच्या दांडियात त्याची आणि माझे नाचण्यावरून थोडी खरखर झाली होती, बाकी काय नाही. संध्याकाळी बघून घेऊ त्याच्याकडे, हातपायच काढू त्याचा आपण. आपल्याला पण आता खूप मोठं नाव करायचंय. लहान वयातच मोठी उडी घ्यायची का? पाठवायचं रे त्याला कायमचा ढगात. बाई, तू असशील ना तर काय घाबरायचंय कोणाच्या बापाला? दाखवूनच देऊ आपण आपल्या गँगची दहशत त्या गोऱ्याला आणि सगळ्यांनाच. ए चला आता लवकर शाळेत, शाळा भरल तिकडे, नाहीतर आज पण मास्तर नाही घेणार आत, परत कोंबडा व्हायला लागेल. चला. चला चला, उशीर नको व्हायला. त्या गुऱ्याकडे बघू संध्याकाळी. संध्याकाळी 8 वाजता या रे सगळे आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर. काय नक्की या, वाट बघतो. आले का सगळे? आले? या या भावानो, या. चला करा तयारी. हा माल. लयच भारी माल. तो हरामखोर गोऱ्या कुठं असेल रा आता? असेल की वरच्या चौकातल्या त्या टपरीवर. बर, मग आज दाखवतो त्याला या अक्षय भाईचा वट काय असतो. चड्डीच पिवळी करून टाकू त्याची. काय आता आपल्याला नाव मोठं करायचं या एरियात. बोले तो अक्षा भाई. सगळे असे टरकले पाहिजेत आपल्याला. असा वाकून सलाम ठोकला पाहिजे सगळ्यांनी. सलाम. आता शाळा वेळा गेली उडत. एक दिवस ना बघाच तुम्ही, अरे चांगले चांगले येतील आपल्या पण पाया पडायला. एक काम करू, चला त्या घोऱ्याला शोधूया. चला 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 चला. असे सपासप वार करून त्याला कायमचा आदू करून टाकायचा. आणि लयच अंगावर आला ना तर कायमचा राम नाम सत्य करून टाकायचं त्याचं. चला चला चला. अरे थांबा, हत्यार बित्तर आणलंय का सोबत? येड्या, सोबतच असतंय ते आपल्या. चल आज त्या हत्याराची पण तहान भागू. काय रे? चला चला चला.
काय रे गुरे, माजलायस का काय? साल्या तुझ्या नावासारखे तुझे डोळे पण लय गुरगुरतात. होय, काढून देऊ का हातात तुझ्या? अरे ए अक्षय, तुझं माझं काय नाही तर म्हणलंय मस्ती आली का तुला? हे बघ, इथं चट्टीत राहायचं, कळलं का? हा आपला इलाका आहे. अरे मी पण तेच म्हणतोय, जंगल तेच आहे पण आता राजा बदलणार, कळलं का? अक्षा भाई टाक टाक पटकन त्याला घे. टाक, पटकन टाक. ए पळा पळा पळा, काम झालंय आपलं, चला लवकर. अरे अरे सावध नसताना चौघ भिडता काय? लाडग्यांनो, अरे समोरासमोर एकटे एकटे या की, मग बघतो एकेकाला. अरे अहो, काय झालं पोलीस स्टेशन मध्ये? काय म्हणाले साहेब? कसा आहे माझा अक्षय? आणि काही खाल्लंय का हो त्यानं रात्री? अगं थांब थांब थांब, किती प्रश्न विचारशील एका वेळेला? अहो अहो काही रात्री खाल्लंय का हो त्यानं? रात्रभर पोलीस स्टेशन मध्ये होतो. हो, खाल्ला ना, भरपूर मार खाल्लाय पोलिसांचा. नीट बसता पण येत नव्हतं त्यांना. खूप चोपलंय सगळ्यांना. होऊन दाखवायला जागा ठेवली नाही पोरांनी. नाही हो, आपला अक्षय असा नव्हता हो. या मित्रांमुळेच भांडणं केली असतील त्यानं. हे बघ, मित्रांना दोष देऊ नकोस. सगळे मित्र वाईट नसतात. आणि यांनी काही याची अक्कल गहाण ठेवली होती का विकली होती कुठे? आपलं चुकलं. एकुलता एक म्हणून आपण त्याचे सगळे लाड पुरवले. आपल्या पोटाला चिमटा घेऊन त्यानं जे मागितलं ते लगेच त्याला दिलं. भाड्याच्या घरात राहून मोलमजुरी करत असताना आपल्या अक्षयला याची थोडी सुद्धा जाणीव नसावी, याच मला दुःख वाटतंय ग. अहो अहो साहेबांना हात जोडायचे ना तुम्ही, त्यांच्या पाया पडायचं. यावेळी माफ करा म्हणायचं हो तुम्ही. अगं सगळं सगळं केलं, सगळ्या विनवण्या केल्या, पण हाफ मर्डरची 307ची केस लागल्यावर कोण सोडणार आहे त्यांना? शिवाय गुन्ह्याच्या वेळी त्यांनी नशा केल्याचे रिपोर्ट सुद्धा आहेत पोलिसांकडे. मग आता काय करायचं आपण? आता काय, वय लहान असल्या कारणाने बाल सुधार गृहात दुपारी पाठवणार असं म्हणाले पोलीस. आपल्याला दिवसभराच्या कामामुळं त्याच्यावर लक्ष सुद्धा ठेवता आलं नाही. कुठं जातो, काय करतो, रात्री उशिरा घरी का येतो, अभ्यास करतो का, शाळेत जातो का, काही जमलं नाही आपल्याला. हे बघ, कष्ट आणि कष्टच आपल्या उशा पायथ्याला असल्यावर आपण तरी किती लक्ष ठेवणार ग त्याच्यावर? पण एक मात्र खरं, संगत आणि पंगत जर चांगली असेल तरच आयुष्यात रंगती येते. नाहीतर आयुष्याची होळी व्हायला वेळ नाही लागत. तुम्ही नका जीवाला लावून घेऊ. होईल सगळं ठीक. बदलेल तो, शिकेल चांगला आणि आपल्या कष्टाचं चीज करेल. आता जरा 2 घास खाऊन घ्या हो. तुम्ही पण जेवला नाहीत रात्री. मी येते ताट घेऊन. अहो अहो काय होतंय तुम्हाला? काय झालं? अहो किती घाम आलाय तुम्हाला? काही त्रास होतोय का? छातीत दुखतंय का? चला चला बरं आपण डॉक्टरांकडे जाऊ. चला. नाही नाही, नको नको, वाटेल मला बरं. हे बघ, तू काळजी करू नको. पडेल फरक पडेल. थांब जरा. तुम्ही जरा आराम करा बरं. शांत व्हा तुम्ही. माझा अक्षय असा नव्हता हो. देवा काय झालं हे माझ्या अक्षयच्या हातून? अहो उठा ना, थोडं पाणी प्याओ. डॉक्टरांकडे चला. अहो उठा. अहो बोला ना माझ्याशी. अहो उठा ना.
अरे कुणीतरी डॉक्टरांना बोलवा रे. आय एम सॉरी, फार उशीर झाला. आता ते या जगात राहिलेले नाहीत. सॉरी. काय? अहो 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 काय झालंय? अहो उठा उठा, बोला माझ्याशी. काय झालंय तुम्हाला? तुम्ही मला असं सोडून नाही जाऊ शकत. अहो उठा ना. झाड सावलीचा गेला, आता खेळ हा पुन्हाशी. झाड सावलीचा गेला, आता खेळ हा पुन्हाशी. झालं रे कमवा भाळ, झालं रे कमवा भाळ. आता चटके पुराशी. बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी. पप्पा पप्पा पप्पा, मला माफ करा पप्पा. एवढी मोठी शिक्षा मला देऊ नका. आई आई मला माफ करा. आई मी चुकलो. मी खरंच अपराधी आहे तुमच्या दोघांचा. पप्पा पप्पा परत या ना प्लीज. एक मिठी मारून मला परत सर्व काही मिळवण्याची संधी द्या ना. मला माहितीये मी तुम्हाला फसवलंय. खूप खूप मोठी चूक झालीये माझ्याकडून. मला माफ करा. काय झालंय माझ्या हातून? ही भीती, ही दहशत, हा दरारा बसवण्याच्या नादात मी काय करून बसलो. ज्या बापानं स्वतःच्या हाडाची काढत करून मला मोठं केलं, त्यांना चांगले दिवस दाखवायची जबाबदारी माझ्यावर असताना मी त्यांच्यावर ही अशी वेळ आणली. भाई बनण्याच्या नादात मी माझ्या आयुष्याची, माझ्या परिवाराची राख रांगोळी करून टाकली. आपले आई बाबाच आपलं सर्वस्व असतात. तेच आपले भाई, आई आणि बाप. पण मित्रांनो, मी चुकलो, मी फसलो. माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका. शाळेत जा, भरपूर अभ्यास करा. भाई बनून नव्हे तर शिक्षण घेऊनच आपण आपली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलवू शकतो. खूप सुखी आणि आनंदी ठेवायचं होतं मला माझ्या आई वडिलांना. पण नाही जमलं मला. शेवटी मी माझ्या चुकीमुळे माझ्या बापाला गमावलं. मी आता स्वतःला बदलणार, पुन्हा सावरणार. चुकलेल्या वाटेवरून पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करणार. तुम्हा सर्वांसमोर आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो, मी तर बदलायचं ठरवलंय. पण माझ्यासारखे अनेक अक्षय वाट चुकलेले या रस्त्यावर मला दिसतील. मी त्यांनाही विनंती करणार की हीच वेळ आहे. योग्य निर्णय घ्या आणि आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा. आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा. तर मंडळी, अशी आहे अक्षयच्या जीवनाची व्यथा. ही व्यथा फक्त अक्षयचीच आहे का हो? आणि त्याच्यापुरतीच मर्यादित आहे का? असे अनेक अक्षय आपल्याला प्रत्येक चौकात गावागावात पाहायला मिळतील. मंडळी, परिस्थिती माणसाला कधीच बिघडवत नाही, तर ती माणसाला घडवत सुद्धा असते. त्यामुळे परिस्थितीचं कारण न देता शिक्षणातून जीवनाचं सोनं करायचं का नशा करून आयुष्याची माती करायची, हे तुमच्या आणि फक्त तुमच्याच हातात आहे. शेवटी जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगतो. गुन्हेगारीकडे वळण्या अगोदर आई वडिलांच्या डोळ्यातील आशेचं स्वप्न पाहताना करू नका गुन्हा. अरे, अशा आई वडिलांच्या पोटी जन्म नाही पुन्हा.
जन्म नाही पुन्हा. ध्वनिमुद्रण चंद्रशेखर येलारपूरकर, रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ.